नमस्कार मैत्रिणींनो, उन्हाळ्यामध्ये कैरीचे पन्हे हे शरीराला थंडावा देते, शिवाय जेवणही छान पचते. चला तर मग आज आपण आंबट गोड चवीचे मस्त 3 ते 4 महिने टिकणारे असे कैरीचे पन्हं तयार करणार आहोत. कैरीचे पन्हे तयार करण्यासाठी मी इथे 1 किलो कलमी कैरी घेतलेली आहे. तुम्ही गावठी कैरी देखील घेऊ शकतात. गावठी कैरी ही जास्त आंबट असते, म्हणून मी इथे कलमी कैरी घेतली आहे. कलमी कैरी छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर अशा प्रकारे त्याचे साल काढून घेतले. यानंतर कैरीचे जसे कापता येईल तसे लहान मोठे रँडमली तुकडे करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे कैरीचे पन्हे केल्यामुळे कैरीचा जास्त भाग हा वाया जात नाही. शिवाय पन्हे देखील हे अतिशय झटपट होते. एका बाजूला मी कैरीचे असे बारीक बारीक काप करून घेतले आणि दुसऱ्या बाजूला पाणी गरम करायला ठेवले आहे. आणि हो, अशा ह्या ज्या आठळ्या निघतात त्या अजिबातच फेकून द्यायच्या नाही. त्या आपल्याला उन्हात वाळवून ठेवायच्या आहे. पाणी गरम झालं आहे. आता यामध्ये कैरीचे बारीक केलेले काप हे आपल्याला सगळेच टाकून द्यायचे आहेत. सुकवलेल्या आठळ्यांची मस्तपैकी मेथी आंबा करता येतो, त्याचा व्हिडिओ देखील मी लवकरच तुमच्यासमोर घेऊन येईल. आता यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकून घेते, म्हणजे कैरी ही पटकन शिजली जाते. अशा प्रकारे कैरी शिजण्यासाठी फक्त 10च मिनिटे लागतात. ही कैरी पटकन मऊ होते. झाकण लावून ही कैरी आपण 10 मिनिटं शिजवून घेऊयात. पण लक्ष ठेवा, जर पाणी जास्त असेल तर ते ओतू जाऊ शकते. पहा, 10 मिनिटातच कैरी आपली छानपैकी शिजून मऊ झालेली आहे. अगदी चमच्याने सुद्धा ती सहजच स्मॅश होते आहे. कैरी शिजली आहे. या स्टेजला आपण गॅस बंद करून मिश्रण हे गार करून घेऊयात. हे मिश्रण गार होते तोपर्यंत पन्ह्यात टाकण्यासाठी मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून बडीशोप आणि 1 टेबलस्पून धणे घेतलेले आहे. हे मंद आचेवर त्याचा सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि ते मिक्सरमध्ये दळून घेतले. आता कैरीचे मिश्रण देखील गार झाले आहे. ते गाळणीच्या साहाय्याने गाळून मिक्सरमधून कैरीचा गर बारीक करून घेते. अगदी 1 मिनिटातच हा गर बारीक होतो. गर वेगळे केलेले पाणी हे आपल्याला फेकून द्यायचे नाही. त्याच पाण्यामध्ये हा बारीक केलेला गर टाकून घ्यायचा. नंतर यामध्ये 1 किलो कैरी होती तर मी अर्धा किलो गूळ यामध्ये टाकून घेतलेला आहे. गुळाऐवजी तुम्ही साखर देखील टाकू शकता किंवा अर्धा गूळ आणि अर्धी साखर टाकली तरी देखील चालेल. कलमी कैऱ्याऐवजी आपण जर गावठी कैरी वापरली असती तर आपल्याला 1 किलो कैरीसाठी 1 किलो गूळ तरी लागला असता. पण कलमी कैरी ही कमी आंबट असते, त्यामुळे अर्धा किलो गूळ हे अगदी बरोबर प्रमाण आहे. कैरीचा वाटून घेतलेला गर आणि पाणी हे छानपैकी एकत्र झाले आहे. त्यामध्ये आपण गूळ देखील टाकून घेतला. आता यामध्ये 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकून घेतली. यामुळे पन्ह्याला अगदी किंचितसा असा तिखटपणा येतो, त्यामुळे ते पन्हे फारच छान लागते. नंतर यात 1 चम्मच साधे मीठ, अर्धी चम्मच काळे मीठ हे सुद्धा टाकून घ्यायचे आहे. नंतर आपण बडीशोप, जिरे आणि धणा पावडर याचे जे मिश्रण तयार केले आहे ते सगळेच यामध्ये टाकून घ्यायचे आणि पन्हे छानपैकी हलवून घ्यायचे. पन्हे हलवताना बघा आता किती पातळ वाटत आहे. किमान 1 उकळी येईपर्यंत आपल्याला हे पन्हे शिजवून घ्यायचे आहे. त्यापेक्षा पन्हे हे जास्त शिजवायची गरज नाही. जर तुम्हाला हे 3 ते 4 महिने स्टोअर करायचे असेल तर यामध्ये 2 टेबलस्पून लिंबाचा रस घालावा आणि ते गार करून नंतर फ्रीजमध्ये स्टोअर करावे, म्हणजे 3 ते 4 महिने ते आरामशीर टिकते. लिंबाचा रस न टाकता तरी देखील हे पन्हे 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये छान टिकते. आता याला अजूनच छान चव येण्यासाठी यामध्ये मी 1 चम्मच भरून चाट मसाला टाकून घेतला आणि याचबरोबर 2 टेबलस्पून साखर देखील टाकून घेतलेली आहे. थोडीशी अशी साखर टाकावी म्हणजे पन्ह्याला छान गोडवा येतो.
पहा, पण्याला छानपैकी एक अशी उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करून घेऊयात. गार झाल्यानंतर पहा, पणे किती घट्ट झालेले आहे. तरी ते अजून थोडेसे गरमच आहे. अजून एकदम गार झाले तर ते अजून घट्ट होईल. असे हे गार झालेले पणे तुम्ही मस्तपैकी बाटलीत भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून देऊ शकता आणि हवे त्यावेळेस ते काढून सर्व करू शकता. चला तर मग आपण तयार झालेले पणे सर्व करून घेऊयात. मी इथे काचेच्या ग्लासमध्ये पहिल्यांदा अगदी थोडे थोडे चाट मसाला टाकून घेतलेला आहे. ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकले तरी देखील चालेल. आता प्रत्येकी ग्लासमध्ये मी 1 ते 1.5 चम्मच असे हे पणे टाकून घेते. पणे आपल्याला कितपत घट्ट हवे आहे त्या प्रमाणानुसार तुम्ही ग्लासमध्ये पणे टाकून घ्यायचे. नंतर थोडेसे पाणी टाकून घेतले. पणे हे घट्ट आणि गोड आहे त्यामुळे वरतून असे आपल्याला गोड टाकण्याची गरज नाही. पाणी हे थोडेसे थंडच टाकून घेतले. नंतर यावरून आता मस्तपैकी थंड थंड वाटावं म्हणून थोडेसे आईस क्यूब देखील टाकून घेते आणि वरतून थोडी थोडी भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकून घेते. यामुळे पण्याची लज्जत वाढते आणि ते फारच टेस्टी लागते. चला तर मग असे थोडे कमी थोडे जास्त असे आईस क्यूब टाकून आणि चमच्याने छान ढवळून असे हे पणे सर्व करूयात. असे हे पणे पिल्यानंतर पोटामध्ये खूपच थंड आणि शांत वाटते आणि टेस्ट याची अगदी अप्रतिम आहे. तर मग या उन्हाळ्यात तुम्ही असे मस्त आंबट गोड आणि थोडेसे तिखट चवीचे असे हे पणे तयार करा. तुम्हाला ते फारच आवडेल. अशी ही पण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने, अजिबातच हाताने कैरी पाण्यामध्ये स्मॅश करावी लागत नाही, तरी देखील झटपट असे हे पणे तयार होते. चला तर मस्तपैकी असे थंडगार पणे तयार करून पहा आणि त्याची चव घेऊन बघा. कशी वाटली अशी कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.